हॅलो स्टुडंट, आज आपण इराचा सेशन नंबर 45 पाहणार आहेत. त्यामध्ये नेहमीप्रमाणे टायपिंग करणार आणि नंतर सेल्फ पाथ लर्निंगला आपण सुरुवात करूया. तर यामध्ये 4 क्वेश्चन आहेत, तर ते आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व करूया. अशा प्रकारे आपले सेल्फ पाथ लर्निंग कंप्लीट झालेले आहे. सेल्फ पाथ लर्निंग नंतरचा नेक्स्ट सेशन आहे नॉलेज चेक. यामध्ये आपल्याला 5 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. नॉलेज चेक कंप्लीट झालेले आहे. नॉलेज चेक नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे सिम्युलेशन क्वेश्चन्स. डू इट युअर सेल्फ. डू इट युअर सेल्फमध्ये 5 क्वेश्चन आहेत, तर ते आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व करूया. इन द गिवन प्रेझेंटेशन इन स्लाइड नंबर 2 इन्सर्ट अ पिक्चर ऑफ युअर चॉईस फ्रॉम युअर कम्प्युटर. स्लाइड नंबर 2 वर आपल्याला एक पिक्चर घ्यायचे आहे आपल्या चॉईसनी. तर इथे इन्सर्टमध्ये जायचे, पिक्चर, आणि यामधून आपल्या कम्प्युटरमधून आपल्याला जे पण पिक्चर पाहिजे त्याला क्लिक करा आणि इन्सर्ट. नेक्स्ट, इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट रेक्टँगल शेप, यूज इन्सर्ट टॅब इलुस्ट्रेशन ग्रुप. या ठिकाणी आपल्याला रेक्टँगल शेप इन्सर्ट करायचा आहे. इन्सर्ट शेप्स, आणि या ठिकाणी रेक्टँगल शेप आहे, तर हा आपण इथे ड्रॉ करणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट एनी इमेज फ्रॉम युअर कम्प्युटर. तुमच्या कम्प्युटरमधली कोणतीही एक इमेज या ठिकाणी इन्सर्ट करायची आहे. इथे इन्सर्टला क्लिक करा, पिक्चरमध्ये जावा. इथं आपल्या कम्प्युटरमध्ये जे पण पिक्चर आहेत त्यापैकी कोणतीही एक पिक्चर या ठिकाणी इन्सर्ट करायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इन द डिस्प्लेड प्रेझेंटेशन इन्सर्ट द टेक्स्ट बॉक्स अँड एंटर द टेक्स्ट. एक टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे. इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स. या ठिकाणी हा टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करायचा आणि यामध्ये हे जे टेक्स्ट दिलेलं आहे ते कॉपी करूया आपण. Ctrl+C आणि या ठिकाणी मी पेस्ट करते अँड सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द डिस्प्ले प्रेझेंटेशन इन्सर्ट ॲन इमेज ऑफ युअर चॉईस फ्रॉम युअर कम्प्युटर. या ठिकाणी परत आपल्या कम्प्युटरमधली कोणतीही एक इमेज घ्यायची आहे. इन्सर्टमध्ये जा, पिक्चर्स, आणि आपल्या कम्प्युटरमध्ये जे पिक्चर्स आहेत त्यामधून एक पिक्चर आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे. इथे पिक्चरमध्ये पिक्चर्स आहेत, तर यामधून आपण एक पिक्चर या ठिकाणी इन्सर्ट करणार आहोत. यस. अशा प्रकारे आपले डू इट युअर सेल्फ कंप्लीट झालेले आहे. डू इट युअर सेल्फ नंतर या ठिकाणी प्रोसेस फॉलो करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आहेत सिम्युलेशन क्वेश्चन, तर ते सुद्धा आपण सॉल्व करूया. नेक्स्ट, मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट प्रोव्हाइड्स व्हेरियस टाइप्स ऑफ टेम्पलेट. सो इन MS पॉवरपॉइंट सर्च फॉर द बिझनेस स्पीच टेम्पलेट. तर इथं आपण सर्च बॉक्सवर क्लिक करायचं, कारण की आपण कीबोर्डचा वापर करत नाही, तर डायरेक्ट क्लिक करा आणि या ठिकाणी आपल्याला बिझनेस स्पीच नावाचं सांगितलेलं आहे, तर मी या क्लिक केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, MS पॉवरपॉइंट सर्च फॉर द बिझनेस स्पीच.
नेक्स्ट क्वेश्चन, create icon in slide number. In the presentation, insert the copy icon in slide number 5. 5 नंबर स्लाइडला क्लिक करायचे अँड अप्लाय व्हाईट बॅकग्राऊंड. कॉपी आयकॉन घ्यायचं आहे तर इथे इन्सर्टला क्लिक करा. इन्सर्टमध्ये आयकॉन आणि इथं कॉपी आयकॉन घ्यायचं आहे. इथे क्लिक करायचे. इथं कॉपी आयकॉन आलेला असेल, इन्सर्ट करायचा अँड अप्लाय व्हाईट बॅकग्राऊंड ग्राफिक कलर. आणि याला व्हाईट बॅकग्राऊंड ग्राफिक फीलमध्ये जायचे आणि या ठिकाणावरून व्हाईट बॅकग्राऊंड ग्राफिक फील हा कलर आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचा. तर अशा प्रकारे आपले सिम्युलेशन क्वेश्चन कंप्लीट झालेले आहे. सिम्युलेशन क्वेश्चन नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. तर यामध्ये बघा मी सेशन कंप्लीशन टेस्टला क्लिक केले. स्टार्ट. नेक्स्ट, द डेसिमल सिस्टीम कन्सिस्ट ऑफ ओनली 2 डिजिट्स. तर हे फॉल्स आहे. नेक्स्ट, व्हॉइस रेकग्नायझेशन सिस्टीम एक्सेप्ट व्हॉइस कमांड्स टू कंट्रोल कम्प्युटर ऑपरेशन अँड टू क्रिएट डॉक्युमेंट. तर हे ट्रू आहे. Telephony, also known as internet telephony, is the VoIP application that uses the internet rather than traditional telephone lines to support voice communication. तर हे सुद्धा ट्रू आहे. Identify the program that coordinates computer resource, provide user interface, users and the computer and runs application. तर याचा आन्सर आहे ऑपरेटिंग सिस्टीम. तर अशा प्रकारे आपला सेशन नंबर 45 कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.